नमस्कार. आत्ता आम्ही आहे सुरईला मावशीच्या घरी आणि सुंदर अशा बगीचा आपण पाहू शकता. हे पहा, कढीपत्त्याचं झाड एकदम सुंदर, खूप छान असे भरलेलं बरगदचं. त्याच्यानंतर इकडे आहे कोरफड आणि हे देशी गुलाब पाहू शकता. सुंदर असे त्याच्यात फुलं आलेले आहेत. इकडे एकदम सुंदर असे पाहू शकता तुम्ही. आणि सर्वात प्रथमच आज पहिल्यांदाच तुम्हाला एक वस्तू दाखवत आहे, ते म्हणजे कोरफडीच्या झाडाला ही फुलं आलेली आहेत. ही फुलं तुम्ही कधीच पाहिली नसाल. हे पाहू शकता. बघा, अशा प्रकारची या झाडाला ही फुलं आलेली आहेत. आणि ही अतिशय औषधी अशी वनस्पती आहे. अनेक प्रकारे याचा औषधामध्ये उपयोग घेतला जातो. आणि त्यानंतर इकडे पाहू शकता, हे छोटंसं एक निंबाचं झाड आहे आणि दुसरं एक गुलाबाचं झाड पाहू शकता. सुंदर असे गुलाब त्याच्यावर आलेले आहेत पाहू शकता. आणि सुगंध तर एवढा छान आहे यांचा की असं वाटतं की अत्तर फेल आहे यांच्यासमोर. आणि त्यानंतर एक गवती चहाचं झाडसुद्धा लावलेलं आहे आमच्या मावशीच्या बागेमध्ये, गवती चहा. आणि ही झाडं आहेत ती अद्रकची झाडं आहेत, ही पाहू शकता. अशा पद्धतीची काही प्रकारे अशी ही अद्रकची झाडं असतात. त्याच्यानंतर हे एक मोठे गवती चहाचं झाड आहे दुसरं. आणि त्याच्या बाजूलाच आहे कढीपत्त्याचं झाड. हे बघा, पाहू शकता तुम्ही कढीपत्ता. आणि वनस्पती जे आपण जो राईस बनवतो त्याच्यामध्ये टाकले जाते. चांगले असे ही वनस्पती आहे. आणि हे सुद्धा एक लिंबाचे झाड आहे. खूप मोठं असं झाड झालेलं आहे लिंबाचे. आता पुढच्या वर्षी मला वाटतं याच्यावर निंबू यायला सुरुवात होईल. अशा चांगल्या पद्धतीचे निंबाचे, कडुनिंबाचे काटेरी झाड आहे. थोडे या झाडापासून जर तुम्ही जवळ जात असाल तर जरा सावधगिरी बाळगा. अशा प्रकारचं हे झाड आहे. आणि दुसरं म्हणजे हे बघा, सुवासिक पुन्हा एकदा चांगलं असं चाफ्याचं झाड आहे. हे त्याच्यावर आता फुलं आलेले आहेत. हे छोटं झाड आहे आणि हे मोठं आहे. पण हे छोटं झाड असलं तरी बघा, या पद्धतीने त्याच्यावर सुंदर अशी फुलं आलेले आहेत. आणि हे पुढील झाड आहे ते म्हणजे रामफळ. ते रामफळ आपण पाहू शकता, अगदी सीताफळासारखंच असतं, पण ते त्याच्यावर जे फळ येतं ते या पद्धतीने येतं. सीताफळाला तुम्ही पाहू शकता असे दाणे दाणे येतात, पण या फळ बघा पूर्ण प्लेन आहे. आणि कलर बघा, वेगवेगळा असा कलर आहे. या रामफळ याला म्हणतात. आणि त्याच्या बाजूलाच छोटंसं पेरूचं झाड आहे, आत्ताच लावलेलं आहे. आणि हे बघा, इकडे आहे फणसाचं झाड. आणि माकड येत असल्यामुळे त्यांना पळवण्यासाठी इकडे अनेक असे फिल्मच्या सीडी लावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण गाजलेला पिक्चर पाहू शकतो, तो म्हणजे बागबान. तुम बिन जिये कैसे, ही दुसरी सीडी आहे. इकडे पाहू शकता तुम्ही. एक टाईम होता या सीडीवर आम्ही पिक्चर पाहायचो. अशा अनेक वेगवेगळ्या सीड्या इकडे लटकवलेल्या आहेत गाण्यांच्या. यांच्या प्रकाशामुळे थोडी माकडांना पळवण्यास मदत होते. आणि इकडे केवड्याचा सुद्धा बगीचा केला होता, पण यावर्षी तो थोडा कमी प्रमाणात आहे. पाहू शकता या शेंगा इकडे आलेल्या केवड्याच्या. चांगल्या मोठ्या पद्धतीची शेंगा आहेत आणि जबरदस्त. आणि ही आपण बोलतो ते मूतखड्यासाठी उपयुक्त असं औषध असलेले वनस्पती आहे. ते जबरदस्त छोटासा आपण सुंदर असा बगीचा आपण पूर्ण पाहू शकता. हा एक पूर्ण व्ह्यू देतो तुम्हाला. हे पहा, सुंदर असा वनस्पती बगीचा असलेला सगळं उपयुक्त झाडं आहेत. ही सर्व झाडं आपल्या उपयोगात येणारी झाडं आहेत. आणि खानापत्तीचं झाड आहे जे राईसमध्ये आपण टाकतो. आणि त्याच्यानंतर या शेवग्याचे झाडसुद्धा इकडे लावलेलं आहे. थँक्यू.